आता बातमी आहे भाजप आणि शिंदेंच्या सेनेकडनं मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा झाली। मुंबईच्या महापौरपदी भाजपकडनं रितू तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडनं रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। तर शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर पदाचे उमेदवार असणार आहेत। मुंबईच्या उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांचं नाव घोषित झालेलं आहे उमेदवार म्हणून। मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा करण्यात आली। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे। भाजपने मुंबईत महापौर पदासाठी रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली आहे। अमित साटम आणि राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये रितू तावडे आणि संजय घाडी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। रितू तावडे यांची ओळख बघूया। रितू तावडे 2012 पर्यंत काँग्रेसमध्ये होत्या, त्यानंतर त्या भाजपात आल्या। प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्या। घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारसंघातील मराठी चेहरा। पालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली। भाजपचा ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे। भारतीय जनता पक्षाने महायुतीने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाचं मी नक्कीच सोनं करेन आणि महापौर नाही तर मुंबईची सेवक म्हणून त्या ठिकाणी मी काम करेन। पण धाकधूक होती कुठे? नाही, धाकधूक बिलकुल नव्हती, आम्हाला कोणालाच नव्हती, कारण आम्हाला सगळ्यांनाच या सगळ्याच रणरागिणी आहेत, त्या सगळ्याच मेहनती आहेत आणि या एक युद्ध जिंकून आलेल्या सगळ्या जणी आहेत, त्यामुळे हे कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत माहीत नव्हतं। शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। 6 वर्षांसाठी संजय घाडी उपमहापौर पदी असणार असं शेवाळेंनी म्हटलंय। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे। सदर उपमहापौर पद हे 6 वर्षाकरता असेल। संजय घाडी यांची ओळख बघूया। 1988 ते 98 पासून संजय घाडी शिवसेना प्रणीत भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख राहिले आहेत। 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य देखील ते राहिले आहेत। शिवसेना उपनेता आणि सध्या शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहेत। 2017 ते 2022 मध्ये शिवसेना नगरसेवक आणि नंतर 2026 ला पुन्हा ते विजयी झालेत। अर्ज भरता आला। आम्ही परमेश्वराचे आभार मानतो, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानतो, वंदनीय धर्मवीर आनंदीके साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो की त्यांच्या या आशीर्वादामुळे मला आज एवढं मोठं पद भूषवण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे। मी रितू तावडे यांचं महापौरपदी विराजमान झाल्याबरोबर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जेव्हा आमचा सहकारी उपमहापौर होतो तो सुद्धा आमच्या महायुतीत, तर स्वाभाविकपणे आनंद आहे। संजय घाडींनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो।